नमस्कार. प्रगती ग्राफिकल वर्ल्ड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की यूट्यूब मॉनिटाईज होण्यासाठी काय काय क्रायटेरिया आहे ते. तर आजकाल यूट्यूब चॅनल म्हणजे एक प्रकारे लोकांचं फ्युचर झालेलं आहे आणि प्रत्येक टॉपिक वेगवेगळे टॉपिक घेऊन म्हणजे ज्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार टॉपिक घेऊन त्याच्यावरती व्हिडिओ बनवतात आणि यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. तर यूट्यूब चॅनल सुरू करतात, पण मुख्य म्हणजे क्रायटेरिया त्याच्यासाठी काय काय आहे वगैरे कोणाला जास्त म्हणजे माहिती नसते किंवा पुरेशी माहिती नसते, अर्धवट माहिती असते. तर आपण आज तेच सांगणार आहोत की क्रायटेरिया काय काय आहे. शॉर्ट व्हिडिओ टाकल्यानंतर चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो का? शॉर्ट व्हिडिओचा वॉच टाईम 4000 हवर्समध्ये गृहीत धरलं जातो का? एवढंच माहिती आहे लोकांना की 1000 सबस्क्रायबर म्हणजे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 हे पाहिजे, वॉच हवर्स टाईम पाहिजे. तर शॉर्ट व्हिडिओचा गृहीत धरलं जातो का? लॉंग व्हिडिओचा गृहीत धरलं जातो का? तर ॲड लागल्यानंतर म्हणजे मॉनिटाईज होण्याच्या अगोदर ॲड लागल्या जातात व्हिडिओला, तर त्याचं पेमेंट आपल्याला भेटतं का? तर आज ह्याचीच आपण माहिती सविस्तर पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठंही स्किप करू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती देत आहोत आणि मराठीमध्ये माहिती देण्याचा मी प्रयत्न करत आहे. तरी प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरुवात करते मी. तर यूट्यूब मॉनिटाईजचा क्रायटेरिया फर्स्ट तर लोकांना माहिती आहे की 1000 सबस्क्रायबर 1000 सबस्क्रायबर एवढं माहिती आहे. ओके. त्याच्यानंतर ओके 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच हवर्स 4000 वॉच हवर्स. ओके. वॉच वॉच हवर्स. ओके. तर आता ही एवढा तर क्रायटेरिया आहे. मग ह्या 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच हवर्समध्ये स्मॉल जे व्हिडिओ आपण टाकत असतो, स्मॉल रील्स म्हणजे शॉर्ट व्हिडिओ, तर त्याचा वॉच टाईम गृहीत धरला जातो का? तर ह्याचा वॉच टाईम आणि दुसरा एक आहे, हा आता तुम्हाला अगोदर कोणकोणते क्रायटेरिया आहे ते सांगते. हा झाला ऑप्शन 1 झाला तुमच्यासाठी ऑप्शन 1 झाला. हा ऑप्शन 1 आहे. ओके. ऑप्शन 1 झाला हा तुमच्या चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी. ओके. 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच हवर्स. आणि दुसरा असा आहे की 1000 सबस्क्रायबर 1000 सबस्क्रायबर 1000 सबस्क्रायबर. ओके. त्याच्यानंतर 1000 सबस्क्रायबर आणि 10 मिलियन 10 मिलियन ओके 10 मिलियन व्ह्यूज. किती? 10 मिलियन व्ह्यूज. ओके. तर हे असे 2 ऑप्शन आहेत. तर ऑप्शन 1 मध्ये 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच हवर्स हा फक्त लाँग व्हिडिओचा गृहीत धरला जातो. लाँग व्हिडिओ हा वॉच टाईम फक्त लाँग व्हिडिओचा याच्यामध्ये गृहीत धरला जातो. आणि सेकंड आहे 1000 सबस्क्रायबर आणि 10 मिलियन व्ह्यूज. ह्या 10 मिलियन व्ह्यूज फक्त शॉर्टला आल्या पाहिजेत. फक्त शॉर्ट शॉर्ट व्हिडिओला आल्या पाहिजेत. ओके. हे असे 2 क्रायटेरिया आहे. आणि त्याच्यानंतर मग हा क्रायटेरिया नंबर 1चा ऑप्शन 1चा क्रायटेरिया किती दिवसात पूर्ण करायचा? तर मागील 12 मंथमध्ये. किती? 12 मंथमध्ये पूर्ण करायचं आहे तुम्हाला. किती मंथमध्ये? 12 मंथमध्ये. आणि हा दुसरा जो आहे हा 10 मिलियनचा 90 डेमध्ये पूर्ण करायचा आहे. किती? 90 डेमध्ये. म्हणजे ह्याला फक्त 3 महिने आहेत आणि ह्याला फक्त 12 महिने आहेत. तर याच्यामध्ये फक्त ह्या सेकंड ऑप्शनमध्ये तुम्हाला लाँग व्हिडिओचे व्ह्यूज गृहीत धरले जाणार नाहीत आणि पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला शॉर्ट व्हिडिओचा वॉच हवर्स गृहीत धरला जाणार नाही. तर आता फक्त 12 महिने म्हणजे मागचे 12 महिने जर समजा चॅनल सुरू केल्यापासून तुम्हाला समजा 1 जानेवारी ते 1 डिसेंबर म्हणजे 31 डिसेंबर. ओके. 31 डिसेंबर हे असे कंप्लीट होत आहे. 1 इयर म्हणजे 12 महिने कंप्लीट होतात. इथं धरू आपण 2024
25 आणि इथं धरू 2025. तर एवढ्या टायमिंगमध्येच तुमचा चॅनल मॉनिटाईज व्हायला पाहिजे. आणि जर एवढ्या ह्याच्यात जर सबस्क्रायबर आणि वॉच आवर्स जर कंप्लीट झाला नाही तर पाठीमागचे सगळ्या वर्षाची मेहनत वाया गेली का, असं होतं का? तर अजिबात नाही. समजा तुमचा आता त्याच्यानंतर जर 4 फेब्रुवारी 2026 थांबा, 4 फेब्रुवारी 2026 ला म्हणजे कंप्लीट झाला, समजा तुमचे 4000 आणि 4000 वॉच आवर्स आणि 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, तर ह्या ह्या दिवशी झाला, या दिवशी या दिवशी या दिवशी पूर्ण हा क्रायटेरिया जर तुमचा या दिवशी पूर्ण झाला, तर समजा ह्या 4 फेब्रुवारी म्हणजेच आता इथं कधी येईल, इथून टायमिंग धरला जाईल तुमचा की 4 फेब्रुवारी टू 2025 ओके. 4 फेब्रुवारी 2025 ते 4 फेब्रुवारी 2026 या दिवसापासून, म्हणजे ज्या दिवशी पूर्ण होईल क्रायटेरिया त्या दिवसापासून पाठीमागं 12 महिने असा गृहीत धरला जातो कोणताही क्रायटेरिया. तर तसंच शॉर्टचं पण तसंच आहे. पण जर स्मॉल चॅनल असतील, जास्त व्ह्यूज येत नसतील, तर हा खूप मुश्किल आहे. सेकंड नंबरचा ऑप्शन खूप खूप मुश्किल आहे. त्याच्यामुळं सहसा पहिल्या ऑप्शनला जास्त प्रेफरन्स द्या. जर तुमचे जर शॉर्ट असतील, कॉमेडी वगैरे असतील, तर व्हिडिओ म्हणजे व्ह्यूज येतात. पण समजा ह्याच्या रिलेटेड असतील, एज्युकेशन रिलेटेड किंवा अलग विषय असतील, तर सहसा व्ह्यूज येत नाही येत, असा माझा अनुभव आहे. तरी पहिले ह्याला प्रेफरन्स देऊ शकता तुम्ही, कारण हे 10 मिलियन, आता 10 मिलियन म्हणजेच किती, तर 1 मिलियन म्हणजे 1 मिलियन 1 मिलियन म्हणजे 10 लाख इज इक्वल टू 10 लाख. तर असंच 2 मिलियन म्हणजे 2 मिलियन म्हणजे 2 लाख 20 लाख 20 लाख ओके. 20 लाख धरा. तसं म्हणजेच 10 मिलियन इज इक्वल टू 10 मिलियन 10 मिलियन इज इक्वल टू 100 लाख झाले. 100 लाख म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या व्ह्यूज 100 लाख आल्या पाहिजेत. 10 मिलियन इज इक्वल टू 100 लाख 3 महिन्यात. हे जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही जास्त ह्याच्यावरती प्रेफरन्स देऊ शकता, सेकंड ऑप्शनवरती प्रेफरन्स देऊ शकता. अन्यथा सहसा तुम्ही हे पहिले म्हणजे जर समजा तुम्ही फर्स्ट ऑप्शनला जर प्रेफरन्स दिला, पण मग हे फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकायचे नाही असं होतं का? तर नाही. तर शॉर्ट व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हायरल होतो. मग त्याच्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्रायबर होण्यासाठी मदत होते. शॉर्ट व्हिडिओकडून सबस्क्रायबर होण्यासाठी मदत होते आणि लाँग व्हिडिओ थ्रू आपला वॉच टाईम वाढायला मदत होते. तर सहसा दोन्हीलाही प्रेफरन्स द्या. समजा तुम्ही जर एज्युकेशन रिलेटेड चॅनल असाल, तर तुम्ही समजा एका व्हिडिओमध्ये फुल काही ट्युटोरियल दिलेलं असेल, तर तुम्ही त्याच्याशी रिलेटेड एक शॉर्ट व्हिडिओ टाकू शकता. म्हणजे शॉर्ट व्हिडिओ बनवू शकता की या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला ग्राफिक डिझाईन रिलेटेड संपूर्ण ट्युटोरियल पाहिजे असेल, तर आपल्या ह्या व्हिडिओच्या ह्या व्हिडिओला जॉईन केलेला व्हिडिओ पहा. म्हणजे वरती रिलेटेड व्हिडिओ जॉईन करता येतो बघा. शॉर्ट व्हिडिओ टाकताना रिलेटेड व्हिडिओ टाकू शकता, जॉईन करता येतो. तिथं तुम्ही तो व्हिडिओ जॉईन करायचा आणि तो व्हिडिओ पाहून घ्या असं सांगायचं. म्हणजे शॉर्ट व्हिडिओ ही व्हायरल होतो, सबस्क्राईब व्हायला मदत होते आणि लाँग व्हिडिओ त्या लोकांपर्यंत पोहोचायला मदत होते. म्हणजे आपला चॅनल ग्रो व्हायला मदत होते. तर अशा प्रकारे तुम्ही हे पाहू शकता. तर अशा प्रकारे आपण माहिती दिलेली आहे. तरी प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही अशा प्रकारे क्रायटेरिया आहे. तर तुम्हाला इन्फॉर्मेशनही दाखवते बघा. इथं तर 1000 सबस्क्रायबर मॉनेटाईजसाठी 1000 सबस्क्रायबर स्टँडर्ड म्हणजे फर्स्ट ऑप्शन आहे बघा. मी सांगितल्याप्रमाणे 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 व्हॅलिड पब्लिक वॉच हॉवर्स इन द लास्ट 12 मंथ्स. आणि सेकंड ऑप्शन आहे शॉर्टचा. तर 1000 सबस्क्रायबर आणि 10 मिलियन व्हॅलिड पब्लिक शॉर्ट्स व्ह्यू इन द लास्ट 90 डेज. ओके. तर आता स्टँडर्ड ॲड्स राहिला आपला. तर लाँग व्हिडिओला सहसा ॲड लागतात. तर ॲड कधी लागतात त्या पाहूयात, तुम्हाला सांगते. ओके. समजा ॲड कधी लागतात. व्हिडिओला ॲड कधी लागतात. ओके. तर 1000 सॉरी
100 व्ह्यूज व्हिडिओला 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 जर 1000 100 व्हिडिओला जर 100 व्ह्यूज आल्या, पूर्ण झाल्या, त्याच्यानंतर 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 ॲड लागायला सुरुवात होते. कोणत्या? फक्त त्याच व्हिडिओला तेवढे ॲड लागायला सुरुवात होते. ओके. आणि लागायला सुरू होते. ॲड लागायला सुरू होते. त्याच्यानंतर तुम्ही यूट्यूबवरती लाईव्ह सेक्शन कधी घेऊ शकतात. आता लाईव्ह सेक्शनचा क्रायटेरिया काय आहे ते सांगते. लाईव्ह सेक्शन क्रायटेरिया म्हणजे जे बघा लाईव्ह लेक्चर्स वगैरे असतात किंवा लाईव्ह समजा बिझनेस रिलेटेड पण समजा क्लॉथेस रिलेटेड वगैरे पण लाईव्ह घेऊन ते क्लॉथेस दाखवतात आणि ते स्क्रीनशॉट करून पाठवा म्हणतात आम्हाला. तर ते लाईव्ह सेक्शन कधी घेऊ शकतात? जेव्हा तुमचे 50 सबस्क्रायबर पूर्ण होतील किंवा ओके कंप्लीट होतील तेव्हा तुम्ही लाईव्ह त्याच्यावरती तुमच्या यूट्यूब चॅनलवरती घेऊ शकता. तर असेच मला जेवढी माहिती आहे तेवढी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझाही चॅनल नवीनच आहे. पण मी अगोदर सगळ्या या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे आणि मला जवळजवळ बऱ्यापैकी माहिती आहे. तर सगळी इन्फॉर्मेशन मी अगोदर घेतलेली आहे. प्रत्येक असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी मी अगोदर अभ्यास करते आणि त्याच्यानंतरच तुम्हाला सांगते. तसेच आपल्या चॅनलवरती आपण ग्राफिक डिझाईन रिलेटेडही आपण व्हिडिओ टाकत असतो आणि डिजिटल वर्ल्ड आता सुरूच आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या माहिती असणं गरजेचं आहे. तर असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि यूट्यूबचे आता नवीन फीचर्स हे आलेले आहे, तेही कसं वापरायचं, कसं यूज करायचं असे A to Z आपण ट्युटोरियल दिलेलं आहे. तरी प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू, बाय बाय. आणि चॅनलवरती जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. नवीन कोलॅबोरेशनचं नवीन फीचर्स काय आलेलं आहे, कसं कोलॅब वगैरे करायची, कशी लिंक क्रिएट करायची आणि कोणाकोणाला कोलॅब करू शकतो, अशी सर्व माहिती आपण सांगितलेली आहे. तरी तो व्हिडिओ पाहून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओके, थँक्यू, बाय बाय.